नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक छानशा मुद्द्यावर बोलणार आहोत, ते म्हणजेच जेंडर इक्वॅलिटी इन ॲग्रिकल्चर. मित्रांनो, आपला हा भारत देश कृषीप्रधान देश आहे. जर आपण एक शेतकरी म्हणलं तर आपल्या डोक्यामध्ये एक चित्र असते, जेथे शेतामध्ये एक माणूस म्हणजे एक मेल शेती करत असतं. मित्रांनो, ग्रामीण 70% लोक ते शेतीवर अवलंबून असतात. मित्रांनो, त्यामध्ये महिलांचे पण योगदान खूप मोठं असते. पण आपण बघतो की महिलांना त्या नफ्यामध्ये काही हिस्सा मिळत नाही, त्यांना कर्ज मिळत नाही, त्यांना बँकेचे सरकारी योजने त्या लाभातून ते दूर असतात. मित्रांनो, आज आपण बघूया महिलांचे कृषी क्षेत्रामध्ये योगदान, त्यांची परिस्थिती आणि त्यावर उपाययोजना. मित्रांनो, शेतीत महिलांचे योगदान म्हणजे महिला पशुपालन, कीटकपालन यांमध्ये त्यांची मुख्य भूमिका आहे. मित्रांनो, बियाचे पेरणी, नोंदणी, निंदणे हे सर्व गोष्टी महिलांशिवाय अशक्यच आहे. मित्रांनो, बियांचे जतन, अन्नाचे साठा यांचे पारंपरिक ज्ञान महिलांकडे आहे. मित्रांनो, एक उदाहरण सांगतो. विदर्भातील एका गावामध्ये सर्व महिला एकत्रित येऊन त्यांनी भाजीपाल्यांची शेती केली आणि ते सर्व भाजीपाला शेतात आणि बाजारामध्ये विकायला नेला आणि तिथून खूप नफा कमावला. हेच एक उदाहरण आहे की जर महिलांना संधी मिळाली तर ते एक चांगलं काम करू शकतात आणि चांगला नफा कमवू शकतात. मित्रांनो, महिलांसमोर खूप साऱ्या समस्या आहेत. त्यामध्ये एक म्हणजे त्यांना जमिनीतील हक्क नसते. सहसा आपण बघतो की जमिनीचे हक्क नेहमी पुरुषांनाच असतो, त्यामुळे महिलांचा सहभाग कमी पडतो. मित्रांनो, त्यांना जमिनी त्यांच्या नावावर नसते, त्यामुळे बँक त्यांना कर्जसुद्धा नाही देत असतो. त्यामुळे ते नवीन काही उद्योग सुरू करायचा विचार केला तर ते करण्यास त्यांना अडचणी येतात. मित्रांनो, आपण बघतो की महिला कमी शिकलेल्या असतात, त्यामुळे त्यांना तंत्रज्ञानाची कमी ओळख असतो. तंत्रज्ञानाची कमी ओळख म्हणजे ते आपल्या शेतीमध्ये समोर जाण्यात त्यांना खूप अडचणी होते. आणखी एक मुद्दा म्हणजे जेव्हा निर्णय प्रक्रिया होते त्यामध्ये त्यांना सहभाग त्यांचा कमी असतो, त्यामुळे त्यांना आपले मत मांडता येत नाही. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे, जर महिलांना शेती काम करायचे नाही तर शेती होणं शक्यच नाही. तर मग महिलांना समान अधिकार का नाही? मित्रांनो, लिंग समानतेचे फायदे काय? जर पुरुष आणि महिला दोघेही मिळून शेती करतील तर उत्पादनात 20 ते 30% वाढ होऊ शकते आणि त्याचेच परिणाम म्हणजे आपल्या परिवाराची परिस्थिती सुधारू शकते. मुलांच्या जे पोषण आहे तो आहार तो सुधारू शकते. मित्रांनो, विचार करा, जर पुरुष आणि महिला दोन्ही मिळून अगर शेती करतील तर शेतीमध्ये किती वाढ होईल. आपल्या देशातील शेतीतील इकॉनॉमी ज्याला म्हणतो आपण GDP, त्यामध्ये किती वाढ होईल. मित्रांनो, हे तर आपण अडचणी बघितली. यामागे उपाययोजना नेमके काय? मित्रांनो, जर महिलांना जमिनीचे हक्क मिळेल तर त्यांचे सहभाग निश्चितच वाढेल. दुसरं म्हणजे त्यांना शेतीबद्दल प्रशिक्षण दिलं तर ते शेती चांगल्या पद्धतीने करू शकतील. जर महिलांसाठी बचत गट, स्वयंसहाय्यक गट यांची स्थापना केली तर निश्चितच बायांची प्रगती होईल. मित्रांनो, त्यातील एक छानसं उदाहरण म्हणजे केरळामधील कुटुंबश्री हा गट. या गटामध्ये हजारो महिला एकत्रित येऊन त्यांनी एक छानसं मोहीम राबवली. याचेच परिणाम म्हणजेच हजारो महिला स्वावलंबी झाल्या. मित्रांनो, यामध्ये समाजाची जबाबदारी काय? जर महिलांची परिस्थिती सुधारायची असेल तर याची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करायला लागेल. घरांमध्ये शेतीतील कामामध्ये महिलांची प्राधान्य वाढवा लागेल. शाळेमध्ये महिलांबद्दल प्रशिक्षण द्यायला हवे. गावांमध्ये नवीन नवीन महिला बचत गट बनवायला हवे. मित्रांनो, आपण बदल निश्चितच घडवू शकतो आणि स्त्रियांची समानता शेतीमध्ये हे फक्त स्त्रियांची जबाबदारी नाही किंवा स्त्रियांसाठी नाही, तर हे आपल्या भारताच्या देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हे सर्व ऐकून आपल्याला इतका तर कळलं की महिला नसतील तर आपल्या शेतीमधील प्रगती अशक्यच आहे. शेतीतील कामे महिलांशिवाय अशक्यच आहे. तर आपल्याला महिला आणि पुरुष दोन्ही मिळूनच आपल्याला ते शेतीतील कामे करावे लागतीलच. मित्रांनो, ही परिस्थिती बदलणं फक्त एका व्यक्तीचं
म्हणजे सरकारचं काम नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्ती, आपण सर्व, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जर आपण सर्व मनाला घेतलं तर आपण स्त्री पुरुष समानता शेतीमध्ये आणि बाकीतील सर्व क्षेत्रामध्ये करू शकतो. मित्रांनो, जर आपण युवा पिढी कोणती पण गोष्टी जर मनावर घेतली तर आपण निश्चितच करू शकतो. आपण आता बघितलं काही दिवसाआधी नेपाळमध्ये जेव्हा युवांना हक्क त्यांच्याकडून हक्क छीनला होता, त्यावर त्या सर्व एकत्रित येऊन आंदोलन करून त्यांनी तेथील सरकारच बदलवली. तर निश्चितच त्यांचे युवा करू शकतात तर आपले युवा निश्चितच करतील. आपण सर्व एकत्रित येऊन आणि ही परिस्थिती निश्चितच बदलू शकतो. मित्रांनो, आपल्यासमोर खूप सारी उदाहरणे आहेत. जर महिलांना संधी मिळाली तर ते खूप छान अशी कामं करू शकतात. त्यातील एक छानसं उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये राहणारी एक मुलगी श्रद्धा धवन. ती दूध व्यवसाय करून महिन्याचे लाखो रुपये कमवते आणि तिने हे दूध व्यवसाय करून आपल्या परिस्थिती खूप सुधारलेली आहे. मित्रांनो, अशी संधी जर बाकी महिलांना पण मिळेल, ते महिला पण कृषी क्षेत्रामध्ये समोर जातील आणि आपल्या परिवाराची, आपल्या गावाची, आपल्या देशाची परिस्थिती समोर सुधारतील. मित्रांनो, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर जातात, पण त्यांची प्रगती जशी बाकी क्षेत्रात होत आहे तशी शेतीमध्ये नाही. त्यामागे मोठं कारण म्हणजे शिक्षण. आपण बघतो सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना शिक्षणाची समान संधी मिळत आहे. तर आज मुलांपेक्षा समोर गेल्या आहेत. तशीच संधी जर महिलांना शेतीमध्ये पण मिळेल तर मला वाटते समोर नाही पण माणसाला खांद्याला खांदा लावून बाया पण शेतीमध्ये येतील. त्याचे परिणाम म्हणजेच कुटुंबाची प्रगती होईल, शेतीचे उत्पादन वाढतील आणि देशामध्ये जे भूकमारी आहे म्हणजे पिकाची कमतरता ते कमी होईल, पीक उत्पादन वाढेल. मित्रांनो, या सर्वामागे सर्वात मोठं कारण म्हणजे समाजातील पुराण्या लोकांचे विचार. तर ते विचार आपल्याला बदलायला हवं. ते विचार बदलले तर निश्चितच बाया शेतीत येतील आणि शेतीतील कामे, नवीन नवीन यंत्रे याच्याबद्दल माहिती घेतील आणि शेतीत प्रगती करतील. मित्रांनो, चला आता आपण स्त्रियांकडून जाणून घेऊ त्यांच्या स्त्री पुरुष समानता शेतीमध्ये यांच्याबद्दल मत काय आहे. माझं नाव कुसुम जयवंत गिनाके आहे. मला काहीतरी शेतीबद्दल बोलायचं आहे. शेतीमध्ये जे महत्त्व उद्योग चांगला होण्यासाठी रोजमजुरी चांगली, जसं हक्क मिळावा चांगला, तसं माणसाला जो मजुरी मिळते ते बायांना पण मिळायला पाहिजे. जसं माणसापेक्षा बाया खूप काम करतात, तर त्याच्यासाठी मजुरी तेवढीच पाहिजे ज्यांना माणसाला मिळतात. शेतीबद्दल जे आम्हाला विचारले ते आम्ही काही माहिती सांगू शकतो. आम्हाला बी शेतीबद्दल काही प्रशिक्षण दिल्यासाठी समोर जाऊ शकतो. जसं मोठा उद्योग आमच्यासाठी असला, जसं शिक्षण झालं, हे झालं, त्यासाठी आम्ही शेती पण चांगली करू शकतो. जे शेतीबद्दल जे काम निघतात किंवा काडी कचरा वेचणं, टोपणं, निंदण हे वगैरे काम शेतीवाले माणसाचंच का बरं नाव होते, बाई पण करू शकते. घरचं जर बाई नियोजन करत असते तर शेतीतलं का बरं करत नाही बाई. मला वाटते का शेतीमध्ये माणसांना न बायांना समान अधिकार मिळावा. मित्रांनो, आता आपण बघितलं की बायांचं स्त्री पुरुष समानता यावर काम होत आहे. बाया म्हणतात जर त्यांना स्त्री पुरुषासाठी समान अधिकार मिळाले तर ते आपल्या देशाची, आपल्या घराची, आपल्या गावाची चांगली प्रगती करू शकतात आणि जे शेतात होणारं उत्पन्न आहे ते वाढवू शकतात. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला शेतीमध्ये स्त्री पुरुष समानता याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये निश्चितच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.